तर आता आहे ना साखरपुड्याचे विडे काढले जात आहेत गावकऱ्यांकडून. प्रत्येक ह्याच्यावर एक एक फुल ठेव. तुम्ही आता हात नका लावून ह्या फुलांना नवऱ्या मुलग्याकडून आलेली आता ओटी भरत आहेत. नवरीने हिरवी साडी नेसली आहे. आज तिचा मान आहे हिरवा साडीचा. आता आहे ना सर्व विडे काढून झालेले आहेत आणि नवरी मुलगी त्याला ओवाळते, आरती करते विडे काढले त्यांची. मुलीच्या आयुष्यातील हा भावनिक क्षण आहे. तिचा भरून आलेला आहे, रडायला येते तिला. आत्तापासूनच तिला वाटू लागले की आपण आता परक्या घरचे झालेले आहे, त्यामुळे तिला नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आहे ना आपल्या गावात साखरपुडा आहे मुलीचा. तर आपल्या बाजूच्या गावातील धामणीतील मुलगा येणार आहे. तर आपण आता चाललो आहे तिकडे. 12:30 साखरपुडा आहे, तयारी करायला चाललो आहे तिकडे. बघूया लोक पण तिकडे आल्यात, तर आपण पण आता जातो आहे तिकडे. मांडव पण सजला आहे. तर घरामध्ये बघूया काय तयारी चालू आहे. तर आंब्याचे टाले बांधले जात आहेत, तर त्याच्या खाली ना घाणा भरला जाणार आहे बायकांनी. तर इकडे बघा नवरा मुलगा आलेला आहे आणि ह्या काकांच्या खांद्यावरती जे गोंद दिसतंय ना तेच घाणा आहे. त्या बायका नंतरला घाणा भरणार आहेत. आता आहे ना दोन्ही गावचे गावकरी जमलेले आहेत आणि आता थोड्याच वेळात नवरा मुलगा पण आला आहे आणि कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे थोड्याच वेळात आता. तर इकडे बघा कणे काढले जात आहेत. तर कोकणामध्ये कोणताही सण किंवा काही असेल तेव्हा असे कणे काढले जातात. तर आता ह्याच्यावर आहे ना नंतरला लोक विडे काढणार आहेत. तर आत्ताच्या लेडीजना एवढे येत नाही, पूर्वीच्या लोकांना येते. तर आत्ता आहे ना विडे काढायला सुरुवात झालेली आहे. गावकरी वगैरे बसलेत, हे मुलीकडचे आहेत आणि आता विडे काढायचं काम चालू आहे. सर्व आहे, नारळ आहे, सुपारी आहे, पानं आहेत, परत आंब्याची पानं आहेत, फुलं वगैरे आहेत, बाकी सुपारी वगैरे आणि खाली आहेत करबिलीची पानं आहेत ठेवलेले. प्रत्येक ह्याच्यावर एक एक फुल ठेव. तुम्ही आता हात तर ही आहे ना पूर्वीपासून चालत आलेली परंपरा आहे आणि आपण इथे आता नवीन पिढीने जपली पाहिजे. आपल्यालाही सर्व कसं काय करायचं ते माहीत असलं पाहिजे नवीन पिढीला. जुनी लोक सांगतात, थोडं आपण लक्षात पण ठेवलं पाहिजे काय आपली परंपरा आहे ती. तर आता सर्व विडे काढून झालेले आहेत आणि इथं सुवासिनींकडून त्याची पूजा केली जाते, आरती केली जाते. हळद कुंकू लावून आरती ओवाळून त्याची पूजा केली जाते. त्याच्यानंतर मग नवरी मुलगी ओवाळेल, नंतर मग नवरा मुलगा आणि मग बाकीच्या कार्यक्रमाला सुरुवात होईल नंतर. तर आता आहे ना नवरी मुलगीची ओटी भरली जाते नवऱ्या मुलग्याकडून आलेली आणि नवरी मुलगीने हिरवा शालूसुद्धा घातलेला आहे. आज हिरव्या शालूचा मान आहे साखरपुड्याचा. मुलीच्या आयुष्यातील हा भावनिक क्षण आहे. तिला आतापासूनच वाटू लागले की आपण आता दुसऱ्या घरची झालेलो आहोत. रडायला आलं तिला. नवऱ्या मुलगीची मम्मी सुद्धा रडते इकडे. आहेत नवऱ्या मुलगीचे मामा.
पप्पा नवरी मुलीचे. आता जिथे व्हिडिओ काढले तिथे आरती करून मुलगी आपल्या कुलदैवत म्हणजे घरचा देव असतो तिथे पाया पडायला आले. सोड असं सांग देवाला. वर कर. टेबल काढतो पुढे. माहिती आहे नाही असं नाही. इकडे बघ, इकडे बघ. हार्दिकला तर आता आहे ना नवऱ्या मुलांनी अंगठी वगैरे घालून झाले आहे. तर आता आहे ना घरामध्ये घाणा भरला जाणार आहे सुवासिनींकडून. तर आता तेच तयारी चालू आहे घाणा भरायची. नंतर बायका गाणंसुद्धा बनणार आहेत घाणा भरताना. तर आपल्याला लवकरच पाहायला भेटेल. तर तयारी चालली आहे. ही सर्व पूर्वीपासून चालत आलेली परंपरा आहे. आजपर्यंत लोक जपत आहेत ती. आणि परंपरा ही आपली जपलीच पाहिजे. परंपरेनुसार चालल्याच पाहिजे आपण. तर आता आहे ना हळद आणि कुंकू हाताला लावून त्याला ते कणा काढल्या ते लावत आहेत. जुन्या वयस्कर वयस्कर बायका सांगतायत कसं काय करायचं ते. आताच्या पिढीला काही एवढं माहीत नाही. तेच मी मला सांगते आता ठेवायला पाहिजे.
पंडित झुंडायला फिरता देखीला गजाई गजला गाई त्या खैरावरी मुसळा नवी वाईना कुणी ग मुसळा तासियरी कुणी ग मुसळा तासियरी तासिनी सुतारा त्या पुता साधी सुता गणेशवीरी सुता तर साखरपुड्याचा नारळ फोडून झालेला आहे. आता खोबरा काढतायत आणि साखर मिक्स करून मग सर्वांना साखरपुड्याची साखर आणि खोबरा दिला जाईल. हा देवाचा तो तसंच आहे, तो देवाचा आहे ना. तर मित्रांनो, आता आपण आपल्या व्हिडिओचा एंड करतोय. तुम्हाला जर आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला आपल्या चॅनलवरचे नवीन व्हिडिओ सर्वप्रथम पाहायला भेटतील. चला तर पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या.